तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत मुंबईतल्या कोस्टल रोडची सफर। मुंबईमध्ये प्रचंड ट्रॅफिक आहे, पण त्या ट्रॅफिकवर तोडगा काढण्यासाठी मुंबईमध्ये कोस्टल रोडची सुरुवात करण्यात आली आहे। या कोस्टल रोडच्या पहिल्या भागामध्ये बांद्रा ते वरळी हा सीलिंग बघितला। बांद्रा वरळी सीलिंग झाल्यानंतर थोडं ट्रॅफिक कमी झालंय, पण या तयार होणाऱ्या कोस्टल रोडमुळे वेळेची बचत नक्कीच होणार आहे। 11 मार्च 2024 मध्ये मुंबईतील कोस्टल रोडचं म्हणजेच वरळी ते मरीन लाईन्स या अंडरग्राऊंड रोडचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यानंतर हा रोड सगळ्यांसाठी खुला करण्यात आला। ट्रॅफिकचा अंदाज घेता हा कोस्टल रोड सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत चालू ठेवण्यात आला आहे आणि सुरक्षेच्या मार्गासाठी किंवा पुढच्या कामांसाठी हा रोड शनिवार आणि रविवार डागडुजीसाठी बंद ठेवण्यात आला आहे। खूप अप्रतिम रोड बनवला आहे, तुम्ही आता बघू शकताय। या रोडवर अजूनही कन्स्ट्रक्शन चालू आहे। एक साइड सगळ्यांसाठी चालू करण्यात आलेली आहे, पण तुम्ही या रोडवर जर आलात तर तुम्हाला खरंच मूळ मुंबईत असल्याचा फील होणार नाही। तुम्हाला असा फील होईल की तुम्ही कुठल्या तरी फॉरेन कंट्रीमध्ये जाताय। बाजूला उंच बिल्डिंग आणि राईट साइडला सी फेस। वरळी ते मुंबई असा जवळजवळ 11 किलोमीटरचा प्रवास तुम्ही अवघ्या 20 मिनिटात करू शकाल, ज्यासाठी पूर्वी तुम्हाला 40 ते 50 मिनिटं मोजायला लागत होती। आता आपण बघूया या कोस्टल रोडचा USP, तो म्हणजे अंडरग्राऊंड टनेल। या ब्रिज नंतर सुरुवात होते आपल्या अनोख्या अंडरग्राऊंड टनेलची। चला एक्सपिरियन्स घेऊया या मुंबईतल्या अनोख्या अंडरग्राऊंड टनेलचा। स्टे ट्यून, ट्रॅव्हल हंट। टनेलचा वरळी ते मरीन लाईन्स हा पार्ट ओपन करण्यात आला आहे, तर दुसऱ्या मार्गाचं काम अजूनही चालू आहे। आतमध्ये फक्त 3 लेन असल्यामुळे ट्रॅफिकचे नियम आणि लेनचे नियम तुम्ही नक्की पाळा। कोस्टल रोड हा 2 फेजमध्ये डिवाइड करण्यात आला आहे, सदर्न सेक्शन आणि नॉर्दर्न सेक्शन। सदर्न सेक्शन म्हणजेच मरीन लाईन्स टू वरळी हा फेज आणि नॉर्दर्न सेक्शन म्हणजे वरळी ते कांदिवली। तुम्ही आतापर्यंत मुंबईतला लार्जेस्ट अंडरग्राऊंड टनेल बघितलाय का? जर बघितला असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा। या टनेलमधून बाहेर आल्यावर आपल्याला दिसतो तो आहे प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर, जो तुम्ही खूप पिक्चरमध्ये बघितला असेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा। आपल्या ट्रॅव्हल हंट चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी आशय बर्वे आपली रजा घेतो। ट्रॅव्हल हंट।